नमस्कार. श्री गजानन आर्ट्समध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण गणपती बाप्पाच्या सजावटीसाठी ह्या मोत्यांच्या फुलांच्या माळा कशा बनवायच्या ते बघितलं होतं. आजच्या व्हिडिओमध्ये हा मोत्यांचा सुरेख आणि आकर्षक मोदक सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते शिकणार आहोत. त्यासाठी 6 नंबरचे पांढऱ्या कलरचे मणी आणि 1 मणी असा कोणत्याही कलरचा तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर 50 नंबरचा दोरा, सुई आणि कात्री. तर चला सुरू करूया. सर्वप्रथम सुईमध्ये दोरा ओवून घेतला आणि दोऱ्याच्या शेवटी गाठ पाडून घेतली. त्यानंतर 8 पांढरे मणी ओवून घेतले. त्यानंतर सुई ही संपूर्ण मण्यांमधून एकदा फिरवून घ्यायची. सुई ही जिथे गाठ आहे त्याच्या नंतरच्या 1-2 मण्यांपर्यंत घेऊन यायची. अशा प्रकारे आता सुईमध्ये 4 पांढरे मणी ओवून घ्यायचे आणि आता ज्या मणीमधून दोरा निघाला आहे त्याच मणीमधून विरुद्ध दिशेने सुई ही बाहेर काढून घ्यायची. म्हणजे तिथे असं एक सर्कल तयार होतं. त्यानंतर सुई ही समोरच्या एकाच मणीमधून बाहेर काढून घ्यायची. आता इथे आपल्याला 3 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत. त्यानंतर हा जो पहिला सर्कल होता त्याचा हा पांढरा मणी, ज्यातून दोरा निघाला होता तो एक पांढरा मणी, यातून सुई बाहेर काढायची. त्यानंतर समोरचा पांढरा मणी ह्यातून सुई समोर सरकवून घ्यायची. दोरा व्यवस्थित दरवेळी सोडून घ्यायचा म्हणजे सर्कल हे व्यवस्थित बसतात. त्यानंतर आता इथे सुद्धा 3 पांढरे मणी ओवून घ्यायचे. आधीच्या सर्कलचा हा पांढरा मणी आणि हा पांढरा मणी, ह्या 2 मण्यांमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची. आता ज्या प्रकारे 1, 2, 3 सर्कल आपण तयार केले त्याच प्रकारे संपूर्ण सर्कल तयार करून घ्यायचे. आता हा जो शेवटचा सर्कल आहे त्यामध्ये इथून दोरा निघाला आहे. त्यानंतर ह्या मधल्या एका पांढऱ्या मणीमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची आणि सर्वात पहिले जो सर्कल आपण तयार केला होता त्याच्या एका पांढऱ्या मणीमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची. आता आपल्याकडे 3 पांढरे मणी, आपल्याला 2 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत. त्यानंतर सर्वात शेवटचा सर्कल हा होता. यातून ह्या पांढऱ्या मणीमधून सुई बाहेर काढली. ह्या मधल्या पांढऱ्या मणीमधून सुद्धा सुई बाहेर काढून घ्यायची. त्यानंतर ह्या सर्कलचा हा मधला पांढरा मणी, ह्यातून सुई वरच्या बाजूनी बाहेर काढून घ्यायची. आता दोरा हा वरच्या बाजूने आपण बाहेर काढला. आता ज्या 2 मण्यांच्या मध्ये दोरा नाही आहे त्या मण्यांवर आपल्याला सर्कल बनवायचं आहे. त्यासाठी मी एका मणीमधून सुई समोर सरकवून घेतली. तिथे 4 पांढरे मणी ओवून घेतले. आता ह्या 2 पांढऱ्या मण्यांमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची म्हणजे तिथे एक सर्कल तयार होतं. पुन्हा ह्या 2 पांढऱ्या मणींमधून सुई ही समोर सरकवून घ्यायची. आता इथे आपल्याकडे 3 पांढरे मणी आहे. आपल्याला 3 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत. त्यानंतर पहिल्या सर्कलचा हा पांढरा मणी, हा मधला पांढरा मणी आणि त्याच्या समोरचा हा पांढरा मणी, ह्या 3 पांढऱ्या मणींमधून सुई समोर सरकवून घ्यायची. पुन्हा सुई ही समोरच्या 2 पांढऱ्या मणींमधून बाहेर काढून घ्यायची. आता इथे सुद्धा आपल्याला 3 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत.
त्यानंतर सुई ही हा पांढरा मणी त्यातून बाहेर काढायची, त्यानंतरच्या मधल्या पांढऱ्या मणीमधून, त्यानंतरच्या ह्या पांढऱ्या मणीमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची. अशा प्रकारे आता 1 2 3 सर्कल आपण तयार केले. तसेच 2-2 मण्यांवर आपल्याला असे सर्कल तयार करून घ्यायचे आहेत. शेवटच्या सर्कलला काय करायचं ते सांगते. शेवटच्या सर्कलला सुई ही 1 2 3 ह्या 3 मण्यांमधून बाहेर काढायची. हे मधले 2 पांढरे मणी, त्यानंतर सुरुवातीला जो सर्कल केला होता त्याचा हा मधला पांढरा मणी, ह्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. आता सुईमध्ये 2 पांढरे मणी ओवून घ्यायचे आणि सुई ही 4 पांढऱ्या मणींमधून फिरवून घ्यायची. हा पांढरा मणी, मधले 2 पांढरे मणी, त्यानंतर हा वरचा पांढरा मणी, यातून सुई बाहेर काढून घ्यायची. अशा प्रकारे 6-6चे सर्कल तयार झाले आहेत. आता पुन्हा 2-2 मण्यांवर आपल्याला सर्कल करायचे आहेत. त्यासाठी मी या मणीमधून सुई बाहेर काढली. याच्यामध्ये दोरा नाही आहे. त्या 2 मण्यांवर आपल्याला सर्कल करायचं आहे. त्यासाठी आता मी 3 पांढरे मणी ओवून घेतले. त्यानंतर हा पांढरा मणी आणि त्याच्या बाजूचा हा पांढरा मणी, ह्या 2 मण्यांमधून सुई बाहेर काढून घ्यायची. म्हणजे प्रत्येक 2-2 मण्यांवर आपल्याला सर्कल तयार करायचं आहे. तर असं हे 5-5चं सर्कल तयार करायचं आहे. पुन्हा 2 मण्यांमधून सुई ही समोर सरकवून घ्यायची. पुन्हा सुईमध्ये 2 पांढरे मणी ओवून घ्यायचे. 3 पांढरे मणी आपल्याकडे आहेत. पुन्हा हा जो सर्कल आहे त्याचा मधला पांढरा मणी, त्यानंतर हे मधले 2 पांढरे मणी, आता सुई ही समोरच्या 2 पांढऱ्या मणींमधून समोर सरकवून घ्यायची. आता यावर सुद्धा आपल्याला सर्कल करायचं आहे. पुन्हा 1 2 3 पांढरे मणी आपल्याकडे आहे. 2 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत. आता आधीचा हा पांढरा मणी, त्यानंतर हे समोरचे 2 पांढरे मणी, एक 2 3 अशाच प्रकारे आपल्याला संपूर्ण 2-2 मण्यांवर 5-5चं सर्कल तयार करून घ्यायचं आहे. शेवटच्या सर्कलला काय करायचं ते सांगते. आता शेवटचं सर्कल आपल्याला करायचं आहे. त्यासाठी ह्या पांढऱ्या मणीमधून सुई बाहेर काढली. आता आपल्याला शेवटचं सर्कल तयार करायचं आहे. त्यासाठी सुई ही समोरच्या 2 मणींमधून बाहेर काढायची.
त्यानंतर सुरुवातीला जो सर्कल केला होता त्याचा हा पहिला पांढरा मणी, ह्यातून सुई बाहेर काढली. आता आपल्याकडे 1 2 3 4 पांढरे मणी आहे. आपल्याला एक पांढरा मणी ओवून घ्यायचा आहे. त्यानंतर सुई ही ह्या सर्कलच्या ह्या पांढऱ्या मणीमधून, म्हणजे आपण जो सर्वात शेवटी सर्कल केला होता त्याच्या मधल्या पांढऱ्या मणीमधून काढायची. त्यानंतर हे मधले 2 पांढरे मणी ह्यातून सुई बाहेर काढायची. त्यानंतर वरच्या ह्या पांढऱ्या मणीमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची. अशा प्रकारे इथे 8 मणी आले पाहिजे. आता पुन्हा प्रत्येक 2-2 पांढऱ्या मण्यांवर सर्कल करायचं आहे. बाजूच्या पांढऱ्या मणीमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची. कोणत्याही एका मणीमधून सुई बाहेर काढली तरी चालतं. आता सुईमध्ये 3 पांढरे मणी ओवून घ्यायचे. त्यानंतर पुन्हा 2 पांढऱ्या मण्यांवर आपल्याला 5-5चं सर्कल करायचं आहे. त्यामुळे ह्या 2 पांढऱ्या मणींमधून सुई ही बाहेर काढून घेतली. पुन्हा 2 समोरच्या पांढऱ्या मणींमधून सुई समोर सरकवून घ्यायची. आता आपल्याकडे 3 पांढरे मणी आहेत. आपल्याला 2 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत. त्यानंतर ह्या सर्कलचा हा पांढरा मणी, मधले 2 पांढरे मणी, आता पुन्हा समोरच्या 2 पांढऱ्या मणींमधून सुई समोर सरकवून घ्यायची. पुन्हा आपल्याकडे 3 पांढरे मणी आहेत. 2 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत. आता ह्या पांढऱ्या मणीमधून हा सर्कलचा हा पांढरा मणी, मधले 2 पांढरे मणी, पुन्हा ज्यावर आता आपल्याला सर्कल करायचं आहे ते 2 पांढरे मणी आणि सुरुवातीच्या सर्कलचा हा पांढरा मणी, हे 2 मधले पांढरे मणी आणि सुरुवातीच्या सर्कलचा हा पांढरा मणी, ह्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. आता आपल्याकडे 1 2 3 4 पांढरे मणी आहे. एक पांढरा मणी आपल्याला ओवून घ्यायचा आहे. त्यानंतर आधीच्या सर्कलचा हा पांढरा मणी, मधले 2 पांढरे मणी ज्यावर आपण आता सर्कल केलं, त्याच्या समोरचा हा पांढरा मणी. त्यानंतर सुई ही वरच्या बाजूला आपल्याला आणायची आहे. त्यासाठी मधल्या पांढऱ्या मणीमधून सुई बाहेर काढली. आता वरती फक्त 4 पांढरे मणी आहेत. त्यापैकी एका पांढऱ्या मणीमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची आहे. आता ह्यावर आपल्याला एक कलर मणी लावायचा आहे. त्यासाठी एक जांभळ्या कलरचा मणी मी ओवून घेतला. आता ज्या मणीमधून दोरा निघाला आहे त्याच्या अपोजिट मणीमधून, म्हणजे याच्या अपोजिट हा पांढरा मणी आहे, त्यातून ह्या बाजूनी सुई बाहेर काढून घ्यायची. अशा प्रकारे मोदकाच्या वरती एक सुंदर मणी लावून घ्यायचा. त्यानंतर सुई ही 1-2 मण्यांमधून बाहेर काढून घ्यायची. तिथे गाठ पाडून घ्यायची. पुन्हा 1-2 मण्यांमधून बाहेर काढायची. तिथे गाठ पाडून घ्यायची आणि उरलेला दोरा
कट करून घ्यायचा। अशा प्रकारे हे सुंदर मोदक तयार होतात। तर तुम्ही नक्की करून पहा। हे मोदक तुम्ही गणपती बाप्पाच्या सजावटीसाठी समोर ठेवू शकता। तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा। जय गजानन।